भाजपचे 8 माजी नगरसेवक पक्षासोबतच आहेत. 4 माजी नगरसेवक गेल्याने फारसा परिणाम नाही. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविला. प्रकाश ढंग. मिरज वृत्त. सांगली लोकसभेचे काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात भाग घेतलेल्या भाजपच्या त्या 4 माजी नगरसेवकासंबंधीचा अहवाल भाजपच्या वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मिरज शहरातील 8 भाजपचे माजी नगरसेवक पक्षासोबतच आहेत. 4 माजी नगरसेवक गेल्याने लोकसभेच्या निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नाही असे सांगत भाजपचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग म्हणाले की लोकसभेची ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. त्यामुळे भाजप व मोदी यांच्यासोबत संपूर्ण जनता आहे, असेही ते यावेळी म्हणाले. भाऊ, तुमच्यासाठी काय पण परंतु खासदारकीच्या निवडणुकीचे काय सांगू नका, असे म्हणत भाजपच्या मिरजेतील त्या 4 माजी नगरसेवकांनी काँग्रेसचे लोकसभेचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी मोटारसायकल रॅली काढून विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता व त्यानंतर त्यांच्या प्रचारातही ते सक्रिय झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधून संभ्रम निर्माण झाला होता. संजय काका पाटील 10 वर्षे कुठे होते? मिरजेसाठी त्यांनी काय केले? कोणती कामे केली? किती निधी दिला? किती वेळा बैठका घेतल्या? कोणत्या नगरसेवकाला किती निधी दिला? नगरसेवकांचे किती प्रश्न जाणून घेतले? त्यांना कोणती मदत केली? असे नानाविध प्रश्न पालकमंत्र्यांना करीत मिरज शहरासाठी खासदार संजय काकांचे योगदानच नसेल तर त्यांना मदत करणे बरोबर नाही, असे ठरवून त्या 4 माजी नगरसेवकांनी भाजप विरोधी भूमिका घेतल्याने याची जोरदार चर्चा मिरज शहरात सुरू झाली होती. भाजपच्या 12 पैकी 4 माजी नगरसेवकांनी भाजप विरोधी भूमिका घेतल्याने त्याचा लोकसभेवर फारसा परिणाम होणार नाही असे सांगत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी लोकसभेची ही निवडणूक मागील निवडणुकीपेक्षाही संजय काकांना मोठे मताधिक्य मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला. खासदार संजय काका पाटील यांनी गेल्या 10 वर्षात सांगली लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामामुळे यावेळी ते विजयाची हॅट्रिक साधतील यात तिळमात्र शंका नाही असेही भाजपचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका सौ अस्मिता सलगर, सौ मोहना ठाणेदार, शांताताई जाधव, सौ गायत्री कलोळी, माजी महापौर सौ संगीता खोत, सौ अनिता वनखंडे, पांडुरंग कोरे, गणेश माळी आदींनीही खासदार संजय काका पाटील यांना प्रभागातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. स्वतः पालकमंत्र्यांनी एकदा लक्ष घातल्यानंतर काकाने आणि लक्ष घाललं तरी पण काकाने एक तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रेस घेऊन त्याच्यात काय मार्क काढता येतो ते बघितलेलंच आहे. त्यामुळे निश्चितपणे आणि इथं अडचणी काय होत्या अतिक्रमण हे त्यामुळे काम थोडंसं पालकमंत्र्यांसाठी लोक मतदान पालकमंत्र्यांसाठी काय पालकमंत्र्यांसाठी काय पण अशी गोष्ट त्यांची आहेच की पालकमंत्र्यांसाठी काय पण खासदारांसाठी नाही असं नाही. हे सगळं हे हाच प्रॉब्लेम आहे. हे कारण नसताना हे असं दिशाभूल करण्याचं काम विरोधक करायला लागले. तसं काही नाही आहे. पालकमंत्र्यांसाठी पण काय पण आणि खासदारासाठी पण आमच्या काय पण अशीच व्यवस्था आहे. सगळ्याच गोष्टी पालकमंत्र्यांच्यावर जबाबदारी द्यायची असेल तर जे निवडणुकीत यश अपयश येईल त्याला पण पालकमंत्री जबाबदार असणार का? असं नाही आहे. बघा, यश अपयश येणार नाही हे मी आजच सांगतो तुम्हाला. यश ही येणारच आहे 100%. पण तिथे सगळे जर त्याची जिम्मेदारी कोण असेल यशाची तर सगळे आमची भारतीय जनता पार्टी महायुती आमच्या सगळ्या टीमची जबाबदारी असणार. 4 आणि 2 समर्थक खाडे समर्थक करंज आमदार आणि थोरात जनता आमच्या बरोबर आहे. त्यामुळे निश्चितपणे मी तुम्हाला बघायला सांगितले की जनता आमच्यावर तुमच्याबरोबर आहेच. पण या 2 नगरसेवकांच्या बाबतीत पक्षाची स्पष्ट भूमिका काय आहे? वैचारिक मतभेद आहे का कुठले? मी काय सांगितलं की त्यांनी त्या स्टेजवरून डायरेक्ट आम्ही त्यांचा प्रचार करणार असं सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांचा सविस्तर अहवाल मी जिल्हाध्यक्ष नात्यानं वरिष्ठांच्याकडे पाठवला. त्यामुळे निर्णय अशा परिस्थितीमध्ये निरंजन ओके असतील किंवा कुठले नगर त्यांनी म्हटले की भाजपचे राहिलेले जे नगरसेवक आहेत ती कुठल्या पद्धतीने प्रचार करणार आहेत.
पाठवलोय हे सगळं चुकीचं आहे. असं वाईट होणार नाही का तुमच्यासमोर भाजपचे पूर्णपणे 12 खोटं पैकी आहे. 8 नगरसेवक आहेत. जनतेची दिशाभूल बाकीच्या करण्याचं नगरसेवक काम करायला लागलेले. पाठिंबा आहे. 101% हे भारतीय जनता पार्टीचे काम करतात. भारतीय जनता पार्टीचा ज्यावेळेला कार्यकर्ता काम करतात ज्याने मोठमोठ्या वर्गणा केल्या की आम्ही अपक्षाचं काम करणार वगैरे असं, त्यांना निश्चितपणे याचा सगळा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे पाठवलेला आहे आणि त्या अहवालाचा निर्णय निश्चितपणे होईल. आता काही पाठवलेला आहे. यापूर्वी काही नगरसेवक गेले होते त्यांच्यावर काय कारवाई? त्यांच्यावरही कारवाई चालू होती, तोपर्यंत आपली सगळी मुदत संपली. कारवाई चालू होती, त्यांच्यावर विभाग आयुक्ताकडे पेंडिंग होतं ना. त्याच्यावर कारवाई केली असती तर हे पण केली नाही, कसं आहे प्रशासनाचा विषय, विभागीय आयुक्ताकडे पेंडिंग होतं ते आणि तोपर्यंत कार्यकाल संपला, नाहीतरी निश्चितपणे कारवाई झाली. तुमच्या आरपीआयचे नायक बाजूला आहेत तुमच्याबरोबर नाही, महायुतीतले सगळे घटक पक्ष आमच्या बरोबर आहेत, सगळे आम्ही एकत्र आहोत. थोडंसं काय जरी तुम्ही आता सगळे सगळे नगर आरपीआय नाही स्थानिक नाही आठवले साहेब नाही स्थानिक बाकी तालुक्यांची पॉम्प्लेट बघा आणि इथले पॉम्प्लेट बघा. काही नवीन आलेले आहेत, त्यामध्ये सगळे आजच्या प्रेसमध्ये तुम्ही बाकीच्या राष्ट्रवादीच्या यांना जर आणलं नाही, आज आम्ही भाजपा घेतलेले आहे. भाजपाचे नगरसेवक म्हणून सगळेजण बाहेर पडले काँग्रेस राष्ट्रवादी. नाही, ऐका की, आता आम्ही भाजपा म्हणून आज ही प्रेस घेतलेली आहे, पण महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत. आदरणीय देवेंद्रजींची सभा झाली, अजितदादांची सभा झाली, त्यावेळेला तुम्ही बघितलं असाल, सर्वजण इद्रिसबाई असतील, आदर नायकवड असतील, सगळेजण आम्ही एकसंघपणे त्या ठिकाणी एकत्र होतो. भाजपमध्ये फूट पडायला लागल्या, दुसऱ्या कुठल्या पक्षात नाही पडली. जतमध्ये असू दे किंवा मित्र असू दे, नाराजी उमेदवाराला की पक्षावर? नाही, कसं असतंय, थोडंसं वैचारिक मतभेद असू शकतात, नाही असं नाही, पण आदरणीय मोदींना पंतप्रधान करण्यासाठी म्हणून जनता आदरणीय संजय काकांच्या पाठीशी आहे आणि बरीच विकास कामं आम्ही घेऊन सगळ्या जनतेबरोबर गेलेलो आहे. विकास कामं प्रचंड झालेली आहे, त्यामुळं जनता आपल्याबरोबर. आज आपल्या भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काका पाटील यांची उमेदवारी मिळाल्यापासून सांगली लोकसभेमध्ये सगळ्या भागामध्ये त्यांची आज एक फेरी पूर्ण झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पहिला एक पॉम्प्लेट प्रत्येकाच्या घरात पोच करून झालेला आहे. परवाच काँग्रेसचे बंडखोर उमेदवार त्यांचा अर्ज भरण्यावेळी काही नगरसेवकांनी मिरज पॅटर्न म्हणून मिरजेमधील सगळे नगरसेवक आम्ही एकत्र येऊन अपक्षाचा प्रचार करणार आहे असे काही गोष्टी बोलल्या होत्या, पण तसं काही नसून आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे सगळे नगरसेवक आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आठीच्या आठी आज आम्ही या ठिकाणी एकत्र आहोत. मिरज पॅटर्न हा मिरज शहर व परिसराच्या विकासासाठी म्हणून आम्ही फार दिवसापासून ऐकतोय. मिरज पॅटर्न हा मिरजचा विकास कसा व्हावा यासाठी सगळेजण एकत्र येतात आणि जास्तीत जास्त मिरजेसाठी म्हणून निधी त्या ठिकाणी खेचून आणतात आणि त्यासाठी हा मिरज पॅटर्न सगळीकडं प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं मिरज पॅटर्न म्हणून कुणीतरी सांगायचं सगळे नगरसेवक एकत्र आहोत आणि अपक्षाचा प्रचार करतोय असं कधी होत नाही. आमचे सगळे नगरसेवक आज या ठिकाणी एकत्र आहेत. वास्तविक भाजपाचे 8, आमचे महायुतीचे 3 आहेत. असे सगळे आम्ही एकत्र एकसंघाने आमचे महायुतीचे जे उमेदवार आहेत संजय काका पाटील यांचा प्रचार करून त्यांना मताधिक्य होण्यासाठी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. मागच्या वेळी काकांना जे लीड मिळालं होतं त्यापेक्षा जास्तीत जास्त लीड यावेळेला सांगली लोकसभेमधून कसं मिळेल यासाठी आमचे सगळे माहितीचे कार्यकर्ते, नगरसेवक, नेते सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आदरणीय आपले पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणि संजय काका घेऊनच विकासाची आम्ही या ठिकाणी मिरज विधानसभेमधून आम्ही सगळे नगरसेवक, सगळे कार्यकर्ते, आमचे आदरणीय पालकमंत्री हे सगळेजण आम्ही आदरणीय संजय काकांना या ठिकाणी निश्चितपणे मताधिक्य देणार आहोत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक जण ही निवडणूक लोकसभेची जनतेनेच हातात घेतलेली आहे.
आदरणीय संजय काका यांना तिसऱ्यांदा खासदार करणे आणि आदरणीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही सगळेजण एकत्र येऊन या ठिकाणी काकांना मतदान देणार आहोत. कुठल्याही नगरसेवकामध्ये काही फाटाफूट झालेली नाही. जे नगरसेवक आमचे पूर्वी होते 2 नगरसेवक तर अगोदरच महापौरच्या वेळेला फुटून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचा काही विषय येत नाही आणि आता हे 2 नगरसेवक गेलेले आहेत तर त्यांच्यामुळे फार काही फरक पडणार नाही. कारण जनता ही भाजपाबरोबर आहे. भाजपाने जे कामं प्रचंड केलेले आहेत त्या विभागामध्ये, त्यामुळं 100% जनता या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही सगळेजण मिळून, महायुतीचे सगळे कार्यकर्ते, नेते हे सगळेजण मिळून आम्ही काकांना प्रचंड असं मताधिक्य देणार आहोत. हेच या सांगण्यासाठी आपल्याला बोलवलं होतं. आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क. या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका. आपल्या